ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं। ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे या मतदारसंघात राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी लढत होणार आहे। मात्र नरेश म्हस्केंच्या उमेदवारीवरून नवी मुंबईतील भाजपाचे पदाधिकारी प्रचंड नाराज झालेत। नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे। आमदार गणेश नाईक यांच्या समोर पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आक्रोश करत आपले राजीनामे दिलेत। दरम्यान नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत। भाजप पदाधिकाऱ्यांना नरेश म्हस्केंची उमेदवारी मान्य नाही। संजीव नाईक सक्षम उमेदवार असताना नरेश म्हस्केंना उमेदवारी का, असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय। राजीनामा दिल्यानंतर हे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने निघाले असून ते भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार आहेत। मात्र भाजप पदाधिकारी निवडणुकीत नरेश म्हस्के यांचे काम करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे। आता यानंतर पक्षश्रेष्ठी हा घोळ कसा मिटवताहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। यामुळे महायुतीत सारेच काही आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।